आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठणे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात अजितदादांना वाहिली श्रद्धांजली। प्रशासनावरील पकड असलेला शिस्तबद्ध नेता काळाच्या पडद्याआड, नागोठणे रोशन पत्की। महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात झालेल्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून त्यांना नागोठणे शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे परिवर्तन विकास आघाडीतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली। शिवसेना युवा नेते तथा जिल्हा परिषद उमेदवार सुमितदादा काते व रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आणि सर्वांनी 2 मिनिटांचे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। आज या ठिकाणी या सभेनिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचा उल्लेख करण्या अगोदर आज आपल्या महाराष्ट्राचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब यांचं दुःखद निधन झालं। ठिकाणी सर्व पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे। मित्रांनो, त्यांच्या दुःखात आपण सगळे सहभागी आहोत। आज या मीटिंगला अत्यंत सुशांत म्हणजे दुःखाचं कारण हेच आहे की या राजकारणाच्या गडबडीमध्ये त्यांना या गोष्टीला मृत्यूला शरण गेलेले आहे। त्याच्यामुळे हे आपण त्यांची आपण श्रद्धांजली वाहिली आहे। पण मला एक सांगायचं आहे की पक्ष कुठलाही असो, पण त्या माणसाची एक जाणीव आणि उणीव ही आपल्या प्रत्येकाच्या मनात राहते। कारण की हा फक्त पक्षाचा सिंबल हा विभागला विखुरला गेलेला आहे, पण सगळी माणसं ही आपली सगळी एकच आहे आणि त्यातून आपला हा माणूस हरपला आहे याचीच आपल्याला खंत वाटत आहे। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।